बोल आकाश. दादा कॉंग्रॅच्युलेशन्स. बँगलोरवरून रेड्डींचा फोन आला होता. त्यांना आपला प्रोजेक्ट खूप आवडलाय. मला वाटलं नव्हतं ते एवढ्या लवकर हो म्हणतील. आणि हे सगळं शर्वरीमुळे झालंय. तिने मला काही सजेशन्स दिले होते आणि मी ते चेंजेस केले आणि त्यामुळे आपल्याला ही डील मिळाली. दादा, ही शर्वरी आहे ना खरंच आपल्यासाठी लकी जाम आहे बघ. म्हणजे बघ ना, ती इतकी पॉझिटिव्हिटी आणते प्रोजेक्ट मध्ये. आय रिअली लाईक हर. अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे मला काय, तुम्हा दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. इतक्या लवकर साक्षी ऑर्गॅनिक्सला पहिलं डील मिळालं सुद्धा. आय एम प्राऊड ऑफ यू. टीम वर्क आहे दादा. आय एम सो हॅपी. गुड. ते पैसे मला माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी हवे होते. पप्पांच्या खांद्यावरचा भार कमी करायचा होता मला. हां आकाश, ऐक ना, या प्रोजेक्टवर जे जे काम करतायत ना त्यांना कंपनीकडून 1 महिन्याची एक्स्ट्रा सॅलरी दे. आय मीन बॉस म्हणून तुझ्याकडून पहिल्या डीलचं ॲप्रिशिएशन दिलं गेलं पाहिजे ना. आणि हे पैसे त्यांना उद्याच मिळाले पाहिजेत. हो, म्हणजे त्यामुळे एक टीम स्पिरिट तयार होईल. मन लावून काम करतील. एक मोटिवेशन मिळेल सगळ्यांना. ग्रेट आयडिया दादा. मी लगेच अकाउंट्स मध्ये कळवतो. शुअर. पण दादा, सध्या तरी या प्रोजेक्टवर फक्त शर्वरीच काम करते. हां, मग तिला द्या पैसे. डन. ओके, गुड नाईट. बाय. 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 दादरला ती ऑर्डर द्यायची ना, त्यांना मटकीची उसळ हवी आहे, तर मोड आलेत का बघ जरा. काय हो, जरा निवडा ना नीट. लेकरावानी खेळत बसलेत नुसते. KEM ला 10 डबे द्यायचे. त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये आपल्याला भेंडी बटाटा करायचा आहे बरं का. आणि सगळं सामान आणायला पाहिजे ग. किराणा माल किती सगळं महाग झालंय. आणि गॅसचं पण अजून प्रॉब्लेम सुटलाच नाहीये. कधी हे युद्ध थांबतंय ना असं झालंय मला. मम्मी, तू इथे परळमध्ये राहून बडबड करशील म्हणजे काय तिथे ते भांडण सॉल्व्ह होणार आहेत? बाय, कोणाचा फोन होता ग? काही नाही मम्मी, कंपनीचा फोन होता. शरू, हॅलो आकाश दादा. हॅलो. काय नेटवर्क. 1 मिनिट थांब. हॅलो. त्या कदमांकडे ना 1 तारखेला आपल्याला पुरणपोळ्या द्यायच्या आहेत, तर चण्याची डाळ आणावी लागेल. तेवढी पुरणार नाही आपल्याला.